एक असली भन्नाट आहे ना ती. पण खरं सांगू, ती नाही वाटत तुझी बहीण. हा? केवढी धमाल आहे ती. रादर ना तुमच्या घरातले सगळेच लोक, केवढ्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत प्रत्येकाच्या. म्हणजे असं वाटतं ना की अशी खूप वेगवेगळी कापडं घेतलीत आणि त्यांची मिळून एक गोधडी शिवलीये. तुला कल्पना नाहीये तू किती हुशार आहेस ते. काहीतरी काय. आणि हे असंच चालू राहिलं तर तुला लवकरच कळेल तू किती हुशार आहेस ते. मला आत्ता एवढंच कळतंय की गोधडीमध्ये जशी ऊब असते ना तशी ऊब आहे तुझ्या माणसांमध्ये. लहानपणी माझी आई शिवायची मला गोधड्या तिच्या जुन्या साड्यांच्या. मस्त वाटायचं. काय ग, काय झालं? सच आईची आठवण आली. मी इतकं बोलते ना रे तिला, ती सगळं ऐकून घेते शांतपणे. ए आई किती हक्काची जागा असते ना सगळ्या जगाचा राग काढायला. सगळे रुसवे फुगवे सहन करते. तू करतोस आईपाशी चिडचिड? करतो ना. मला पण खूप राग येतो आईचा. बोलतो मग मी आईला. तोंडावर नाही बोलत कारण पण बोलायचं तर असतंच. मग मी काय करतो माहितीये का, मी ना असा तिचा चेहरा आणतो डोळ्यासमोर आणि मग बोलतो. सगळा राग काढतो. खूप बोलतो. का? हो ना, माझा सगळा रागही बाहेर पडतो पण तिला कळतच नाही, जाणवतच नाही. अरे यार कसली सॉलिड आयडिया आहे ही. म्हणजे आपला सगळा राग पण बाहेर पडतो आणि आई दुखावली सुद्धा जात नाही. क्लास आहे हे, ट्राय करायला पाहिजे. माझ्याबरोबर राहायला लागलीस ना हळूहळू सगळं शिकशील. तू काहीतरी मगाशी सांगत होतीस, तुझी आई काहीतरी तुला म्हणाली, मध्ये ती मधू आली त्यामुळे तू अचानक गप्प बसलीस. काय म्हणत होतीस? यार सांग ना, तुला काय आमची धना चावली का? सारखी लाजतेस काय तू? अरे आपल्या आया असतात ना त्या खूप हुशार असतात आणि त्यांना आपण काही नाही सांगितलं तरी सगळं कळतं. आपण सासवडला गेलो होतो ना तेव्हा काही नाही, मी माझ्या आईला फक्त नेहमीसारखी जाऊन मिठी मारली तर तिला कळलं सरे. म्हणजे तिने डायरेक्ट माझ्या डोळ्यात बघत मला विचारलं की काय झालं. म्हणजे अरे मी फक्त तिला मिठी मारली आणि तिला जाणवलंच की. काय जाणवलं? काय काही नाही. सांग ना काय म्हणाली आई? काही नाही रे. तरी सुद्धा काहीतरी कळलं असेलच ना तिला. का ती असं म्हणाली की अगं थांब जा. अगं थांब ना. अगं थांब ईशा. ईशा ताई, अगं कुठे निघालीस? मी येते आता. बरं का ग का ग काय झालं? काय झालं? कुठे काय, काही नाही झालं. आ इकडे बघ. अगं हे काय झालं हे बघ ना. बघू काय? अरे देवा,
तुझे गाल लाल झाले अगं. काय झालं काय काय झालं रे? अगं काय झालं माहितीये का? गप्प बस. अगं तिला काहीतरी कळलंय, म्हणजे आईला तिच्या काहीतरी कळलंय, ती काहीतरी सांगणार होती. अगं आता तू सांगायचंयस काय कळलंय? हा काय झालं माहितीये का? तेच विचारून येत होते. अगं ए थांब ना. अगं ईशा एकटी कुठे चाललीयस? मी येतो ना तुला सोडायला. मला जाऊ दे, सगळे खूप त्रास देतील, मला निघू दे प्लीज. अगं कोण त्रास देते तुला? इथे कोणी आहे का? निघू दे ना प्लीज. नाही नाही वेळ आहेस का? थांब, मी पटकन बाईकवर तुला सोड. आय ड्रॉप यू. मी जाईन ना. नाही नाही थांब थांब. आई काय म्हणत होती? चल. अगं बाईक पुसतोय मी. बाईक पुसल्याशिवाय मी कुठेच जात नाही. यु नो बाईक पुसायलाच हवी नाही का? मग बाईक कडे बघ ना. हा बाईक कडेच बघतोय मी. हे काय बाईक कडेच बघतोय. बाईक म्हणजे फक्त आरसा नाही, तू फक्त आरसा पुसतोय. अगं पण दिसायला हवं ना मागचं व्यवस्थित स्वच्छ, नाहीतर अपघात होतात. हा हा आता कसं दिसतंय? स्वच्छ सुंदर. इथे इथे दोन्हीकडे सुंदर दिसतंय. सेम आहे. हे बघ इथे काय लिहिलंय? ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. हो ग. निघूया निघूया निघूया. झालं झालं झालं. बाईक बाय बाय. काय बाईक तर काढू दे मला. बाय बाय बाय. अगं बाय काय मलाच करतेस? मी येतोय ना तुला सोडायला. तुला नाही, मी तिथे बाय करते. बाय बाय बाय. हो हो. असे सेम जा दोघे बरं वाटतं. बापरे ओम बघा कसं लाले लाल झालाय. ओम दादा नाही काही, ईशा वहिनी लाल झालीये. अरे दोघेही लाल झाले. अरे अख्खी गाडी लाल झाली अरे. हसू नका ना तुम्ही. गाडी स्टार्ट होत नाही माझी. मग अरे येड्या, गाडीला चावी लावावी लागते गाडी सुरू व्हायला. कोण आहे? काय चाललंय तुझं? झोपमोड झाली ना माझी. शी. अशी उशी फेकून मारू नये बाळा. तुला मेडिटेशनची गरज आहे. माझ्याकडे बघ. मी आज सकाळी 5:30 वाजता उठलीये आणि ओमकाराची साधना करते आहे. मला इतकं छान आणि इतकं फ्रेश वाटतंय म्हणून सांगू. अगं बाई तुला फ्रेश वाटतंय, पण मला नाही ना वाटत आहे. झोपमोड झाली ते माझी. तर रात्रभर काम करत होते मी. आशू, असं रात्र रात्र जागून काम करायला लागायची वेळ आपण आणू नये आपल्यावर, हो की नाही? हे बघ, कायम लक्षात ठेव, लवकर निजे लवकर उठे, त्यासी धन आरोग्य संपत्ती लाभे. ए बाई, हा काय सूर लावलाय तू सकाळी सकाळी? झोपायचंय यार मला. तर
गप्पा बस ना तू. शी. हे बघ आशू, काय होतं माहितीये ना, ही अशी ओंकाराची साधना केली ना की आपली चिडचिड कमी होते. यु नो, आयुष्य कसं असं छान वाटायला लागतं, असं सॉर्टेड वाटायला लागतं. सॉर्टेड. यार ही नाटकं बंद कर हं. ते मला काहीही वाटत नाहीये. तर मला वेगवेगळी स्वप्न पडतायत, घाणेरडी. त्याच्यात कोणीतरी मला उठवतंय, मी दचकून उठतेय. शी. आशू, हे असं घाबरणं, हे असं दचकून उठणं, ही सगळी दुबळ्या मनाची लक्षणं आहेत बेटा. तू तातडीने ओंकाराची साधना करायला लाग. माझं ऐक, जरा बघ माझ्याकडे. सॉर्टेड स्ट्रॉंग असं आहे ना, मग झालं तर. हे बघ, असं कर, तू छान भगवी वस्त्र घाल आणि सुटायचं हिमालयात. काय यार, प्रेमात काय पडलीये. रात्री बाय 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 बाय, सकाळी ओम 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 ओम. मला झोपू दे यार. काय माहितीये ना आशू, हे असं दुसऱ्याला पाण्यात पाळणं वगैरे असतं ना, ते सुद्धा असं संपून जातं ग मेडिटेशननी, साधनेने. थांब, मी तुला ना शापच देते. पुढच्या जन्मी ना तू कोंबडी होशील आणि सकाळपासून आरवत बसशील. अरे अरे, काय हे हीन विचार आहेत या मुलीचे. या अशा क्षुद्र जीवांना कसा कळणार आहे साधनेतला आनंद. आशू, तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही. हा आनंद मी मोठ्या बाबांसोबत शेअर करते. हाय मोठे बाबा, कसे आहात? बोल, काय गोड बातमी द्यायला फोन केलायस? तुम्हाला कसं कळलं? अगं आता एवढ्या सकाळी कोणी लाडात येऊन बोललं म्हणजे मग दुसरं काय असू शकतं? इतकी वर्ष सक्सेसफुल प्रॅक्टिस केल्यानंतर एवढं कळणारच की. बोल. मी काल फायनली बोलले ओमशी. मी घरी गेले होते त्याच्या. खूप छान फॅमिली आहे मोठे बाबा त्याची. खूप गोड आहेत सगळेच. आणि ना अगदी साधी माणसं आहेत हो. आणि खूप म्हणजे खूप प्रेमळ आहेत. माझे इतके लाड केले सगळ्यांनी. नाही, करायलाच पाहिजेत. तू तशी आहेसच. म्हणजे तू त्यांना थोडक्यात पसंत केलंयस. येस, मला खरंच आवडले ते सगळे. अगं, मग हा आपला रुबिक क्यूबचं कोडं सोडवणारा ओम आपल्याला कोड्यात टाकून तिकडे का बरं गेला? काय ना मोठे बाबा, तो जरा येडपट आहे. म्हणजे का कुणाच ठाऊक, पण त्याला ना असं इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे त्याच्या फॅमिली बद्दल. त्याला उगाच असं वाटतंय की त्याची फॅमिली आपल्या फॅमिलीला मॅच करणार नाही. म्हणजे तुम्ही त्याला काहीतरी अपेक्षा सांगितल्या होतात ना, माझ्यासाठी तुम्हाला कशी फॅमिली हवी आहे, म्हणून जरा तो अपसेट झाला अचानक. अगं, मी त्याला म्हटलं फक्त एकत्र आनंदी कुटुंब पाहिजे, बस एवढंच. एक्झॅक्टली. आणि अगदी तसंच आहे त्यांचं कुटुंब. त्याचे वडील सायंटिस्ट आहेत, काका आणि मधू. हा, मधू म्हणजे त्याची धाकटी बहीण. ते दोघं फिल्म लाईन मध्ये आहेत. वा. भावाची बागायती शेती आहे. ओव्हरऑल मस्त हॅपी फॅमिली आहे. नाही, ऍक्च्युली फनी आहेत. फनी? हो, म्हणजे ना सारखे एकमेकांकडे बघून असं काहीतरी गमतीदार हावभाव करत असतात. त्यांना असं वाटतं की मला काही दिसतच नाहीये, पण ना मला फार क्यूट वाटतात ते. मला कळलंय मोठे बाबा, ते ना सारखे माझ्यावर इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करत असतात सगळे. नाही, तरी प्रश्न उरतोच, त्याला असं अचानक निघून जावंसं का वाटलं? मी म्हटलं ना तुम्हाला मोठे बाबा, तो वेडा आहे जरासा. आणि हो, मी खूप झापलंय त्याला आणि माझं सगळं ऐकून घेतलं त्याने गुपचूप. दिवसाची सुरुवात तर छान झाली. मग असं कर, त्याला लवकरात लवकर घेऊन घरी ये.
सगळ्यांना सांगायला पाहिजे ना. अगं त्यांची विमानं US ला उडण्याच्या बेतात आहेत. मोठे भाऊ मला नाही करायचं आहे ते US च्या मुलाशी लग्न. सुयश वगैरे अशी कुठे नावं असतात का? ओम असलं कमाल वाटतं ना. ओम नाही बरोबर आहे, तू त्याला आता नाव ठेवणारच. अगं पण तुला कोणी फोर्स करत नाहीये. फक्त लवकरात लवकर सगळं ठरवू म्हणजे सगळ्यांनाच निश्चिंत वाटेल. अगं ते सुद्धा तुझ्या काळजीपोटीच करतात नाही. काही नाही, सगळे स्वतःची फक्त हौस पुरवून घेतात, बाकी काही नाही. हे काय आता काय झालं? नाही, तो जो सूर पकडलायस ना तू ओंकाराचा, तो सोडू नकोस. येस, युअर राईट. मोठे बाबा तुम्ही ना सॉलिड आहात. तुम्ही खूप मस्त आहात. तुम्हाला माहिती का, तुम्ही जर माझ्या वयाचे किंवा ऍक्च्युली ओमच्या वयाचे असतात ना, तर मी तुम्हालाच प्रपोज केलं असतं. आय स्वेअर. अगं मी तुझ्या वयाचा असतो तर ललिता पण तुझ्याच वयाची असते ना, मग तिनं काय केलं असतं? हो नाही, तिची फारच पंचायत झाली असती. बरं मोठे बाबा, मी फोन ठेवते आता. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय चाललंय? आपल्या ईशाशीच बोलत होतात ना? ते दुसरं कोणी? नाही, ते तुला म्हटलं आय लव्ह यू. ईश, चला. जागी जागी हा मी नुसतं ओम लावत होते. हो का? आता मी जर शाप दिला ना, त्या शापातली कोंबडी तू झालीयस आणि आता मला कोंबडी खायची आहे. मला उठवतेस? खाली मला घाबरवते, मला घाबरवते. उंदीर कुठे? उंदीर कोंबडी चल उठ उठ, मला वार करायचा आहे. काय दुखतंय? दुखतंय? काय झालं? बघू बघू. उठ 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 आधी. उठ 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 उठ. दाखव, बघू बघू काय दुखतंय तुला. इथे हाताला हळू. हात फ्रॅक्चर झाला. मला प्रोफेसर पाडून खाणार. माझी काम कधीच नाही होणार. मरो तो ब्रह्मा, ती कामं जाऊ दे. आधी आपण बघूया काय झालं हाताला. आपल्या घरात उंदीर आहे ना, मोठा उंदीर आहे. मला मागे पण दिसला होता. मी कधीच उंदीर नाही बघितले. बघू तुझ्या हाताला काय झालं. अश्विनी, या वेदनेतून मी परत कधी उठले नाही ना. तो ओमला सांग, त्याला सांग माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि हे माझं शेवटचं वाक्य होतं. डोक्यावरती पडलीयस का? नाही आता आपण डॉक्टरांकडे जाऊया. आधी नीट उठ. हळू हळू हळू. नाही, या ईशाचा हात मुरगळलाय ना, म्हणून आलोय. ए इकडे ये. तू आता उगाच गावभर सांगत सुटू नकोस. सोनू म्हणजे काही गाव नाहीये. नाही, तो गाव नाहीये तर ठीक आहे, पण तो कुणाला तरी सांगेल. करता करता सगळ्या सासवडला कळेल आणि ट्रक भरून माणसं येतील इथे. पण मग पडावंच कशाला ना असं. तू मला इरिटेट करू नकोस. मी एक ठेवून दे ना तुला. मी तुझ्या ठेवून दे. तू गप्प करतेस रे. सायलेन्स प्लीज. हॉस्पिटल आहे. सॉरी. हॅलो सोनू, मी तुला नंतर फोन करते. बाय. तुझा बाय बाय आला बघ. ईशा देशमुख म्हणून कोणाला ऍडमिट केलंय का आत्ताच? ईशा, अगं काय 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 झालं तुला? काय काय तू का काय? काही नाही, तुझी बायको पडली. बाय. बायकोवर कशाला एम्फोसिस करायचं?
पडलीये ते बघा ना. पडली? कशी पडलीस तू? काय कशी पडली ही? नाही तिला काही पडलेली नाहीये. मला काय झालंय त्याची, ती तिच्या बॉयफ्रेंडची गुलुगुलू गप्पा सोडते इथं बसून. असं कसं करू शकतेस तू? काय 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 पण कसं काय 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 झालं काय पण? काही नाही, प्रेमात पडली. सायलेन्स प्लीज. सॉरी. मला मारायला गेले ना की देवबाप्पा अशीच शिक्षा. काय 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 चाललंय लहान मुलींसारखं? मला सांगाल का नीट काय झालंय ते? काही नाही, बंकच चालली होती आमची, तर हिचा पाय घसरला. पाय घसरला? मी पडले घसरून उंदरावरून. उंदरावर? उंदीर? काय नाही, सिंपती हवी आहे तिला बस. हे बघ, तू पडशील ना जेव्हा उंदरावरून घसरून, तेव्हा तुला कळेल. पास 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 पास. सायलेन्स प्लीज.